रोहनच्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याचा काय पगार होत नाही आणि त्यामुळे घरामध्ये खूप तंगी येते। पण जेव्हा समरला कळतं तेव्हा होतो मोठा धमाका। नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर आता स्वानंदीने समरचा पिच्छाच पकडलेला असतो आणि ती त्याच्यासाठी छान प्लॅन करते। सकाळी समोर आवरतो आणि जाणार तेवढे स्वानंदी येते। समोर तो प्लीज मला आता काय व्यायाम वगैरे करायला सांगू नका, आज मला ऑफिसमध्ये खूप कामं आहे, बॅक टू बॅक मीटिंग आहेत, आज मला खूप प्रेशर आहे। स्वानंदी हसून म्हणते ऑल द बेस्ट, तुमच्या मीटिंगसाठी पण अनेक बास्केट समोर करत म्हणते आणि तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी समर घेत म्हणतो फाईन, पण वेळ वगैरे लक्षात राहील याची काय गॅरंटी नाही। स्वानंदी म्हणते त्याची जबाबदारी माझी। आता समोर ऑफिसमध्ये येतो आणि आनंदसमोर त्याची बडबड चालू होते की अरे ज्याला जे खायचं त्याने ते खावं। आनंद म्हणतो आता काय झालं? तो म्हणतो अरे त्या स्वानंदी मॅडम हे खाऊ नका ते खाऊ नका, काय तर म्हणे डाएट प्लॅन बनवला, म्हणजे आता भूक लागली तर माणसाने खायचंच नाही का? आनंद म्हणतो अरे ती तुला भूक मारायला सांगतच नाहीये, फक्त भूक लागल्यानंतर त्यावेळेस योग्य तेच खायचं। समोर म्हणतो म्हणजे आता त्यासाठी वेगळा विचार करायचा। आनंद म्हणतो तू विचार करूच नको, तो विचार स्वानंदी वहिनी करेल, तू फक्त दिलेल्या सूचना पाळायच्या। आता स्वानंदी काही शांत बसत नाही, जी जी वेळ येते त्यावेळेस समरला फोन करते आणि आठवण करून देते। आता नाईलाजाने समरलाही ऐकावं लागतं। तो आता जेवणाचा डबा उघडतो तेव्हा त्याचं तोंड वाकडं होतं, पण जेव्हा खायला लागतो तेव्हा खूप समाधानी होतो आणि आनंदला म्हणतो नॉट बॅड। रोहन घरी येतो तेव्हा मंदाकिनीची पुन्हा किटकिट चालू होते। ती रोहन तुला माहिती आहे का, अरे तुझ्या बायकोने आज काय काय मागवलं, मी तुम्हाला सांगते ना ह्या पुरीला पैशाची काही किंमत नाही। आता आदिरा परत तेच सांगत असते, अहो मी बाबाच्या हेल्थसाठी मागवलं। मंदाकिनी म्हणते हो का, त्यांच्या तब्येतीची तू नको काळजी करू, त्यांच्या तब्येतीच्या नावाखाली तू स्वतःचं भागवते, तू खर्च करतेस। आता दोघींची किरकिर चालू होते, पण रोहन मात्र खूप त्रस्त असतो आणि म्हणतो प्लीज प्लीज शांत बसा। आता दोघी शांत होतात। आदिरा म्हणते रो काय झालं, तू एवढं का टेन्शनमध्ये? तो आता काहीच बोलत नाही आणि आत निघून जातो। मंदाकिनी म्हणते अरे आता ह्याला काय झालं चिडायला, याच्या बायकोला थोडंसं काही बोललं की लागला चिडायला, म्हणजे आता आम्ही काही बोलायचंच नाही, तिला खर्च करायचा तर करू द्यायचा। बाबा म्हणता सुष्मिता तुझ्या आईला सांग जरा शांत बस, अगं बाहेरून माणूस थकून भागून येतो, आल्यानंतर त्याला पाणी चहा विचारायचा, पण तसं नाही, हिची किटकिट चालू। मंदाकिनी म्हणते झालं तू मलाच बोला, तिच्यात तुम्हाला काही दोषच दिसत नाही, करू दे उधळपट्टी, मला काय करायचं। आदिरा आत जाते आणि म्हणते रो तू ओकेस ना, काय झालं, तू एवढं टेन्शनमध्ये का? रोहन म्हणतो मला ते ऑफिसवाल्यांचं काही कळतच नाही। आता आदिराला काय करायचं ते कळून जातं आणि तिला पिंट्या दादाची आठवण येते। आता बघूया समर त्याच्या कंपनीतला प्रॉब्लेम मिटवतो की स्वतःच्या कंपनीमध्ये रोहनला जॉब देतो। तुम्हाला काय वाटतं, रोहनने समरची कंपनी जॉईन करायला हवी की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।